IRF rank 1 institute in India. And thereafter, I worked with Eaton Industries Private Limited, one of the American company. And then I was in South Korea for my postdoctoral study. I also got gold medal for my PhD thesis on helicopter rotor blade. I did quite good work in that. And then I'm working with this organization since 2008, and here also I did reasonably well, and we fetched around 8 crore research grant, almost 20-25 projects. So this year itself we have brought around 1.5 crore research grant. I have been awarded as a best teacher by our Punyashlok Ahilyadevi Holkar, Solapur University, Solapur, in 2019 with the hands of our Ministry for Road and Transport, Sri Nitinji Gadkari Sahib. And then this year, not this year, 2020, in year 2020, I forgot we have entered in 21. So in year 2020, I got, you can see the poster behind me, AICT Best Teacher Award with the auspicious hand of Central Education Minister, Nishank Pokhriyal. That's brief about me. I welcome all of you. तर या सेशनचा पर्पज असा होता की बऱ्याचदा दोन गोष्टी होतात. एक म्हणजे खूप काही मुलं खूप जास्त टेन्शन घेतात आणि काही मुलं खूप निवांत राहतात. तर कसा बॅलन्स साधायचा याच्यावरती मी थोडंसं बोलणार आहे. मग त्याच्यामध्ये थोडेसे तुमच्या डोक्यात येणारे FAQचे आन्सर देतो, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन. म्हणजे हे सेशन असंच ऑनलाईन राहील का, तर त्याचं उत्तर थोड्याच दिवसात मला वाटतं मिनिस्टर्स आणि CM देतील. आणि मग जर तिथून गव्हर्नमेंटकडून परवानगी आली तर तुम्हाला कॅम्पसमध्ये यावं लागेल. कसं यावं लागेल, सगळ्यांनी यावं लागेल का, काय लागेल का, त्याची उत्तर आपल्याला मिळत राहतील. दुसरा प्रश्न, परीक्षा ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल? परत हा माझा अंदाजच आहे, कारण थर्ड इयर आणि फायनल इयरची परीक्षा 24 जानेवारीपासून ऑनलाईन होत आहे. त्यामुळे तुमची पण फर्स्ट इयर आणि सेकंड इयरची पण परीक्षा शक्यतो ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, हे झाले तुमच्या डोक्यातील प्रश्न. दुसरा, आपण ज्या वेळेला 10वी मधून 11वी 12वीत गेलात त्यावेळेला पण तुम्हाला ते मीडियम चेंज झाला असेल काही लोकांसाठी, तर त्यावेळेला पण डोक्यात टेन्शन आलं असेल, कसं करायचं, कसं होईल, पास होईल का, पुढे जाईल का. पण तुम्ही आतापर्यंत बघितलं तर तुम्ही 99.99% वेळा सक्सेसफुलच झाला आहात. तरी पण 90% वेळ आपल्या डोक्यात आपल्याला फेल होण्याची भीती असते, तुमच्याच नाही माझ्याही मनात असते. तर मला वाटतं ही सगळी भीती मनातून काढायची आणि आपण कर्म करत राहायचं, चांगल्या पद्धतीनं काम करायचं. साधारण मग तुमचा पुढचा प्रश्न असू शकेल की ही परीक्षा कधी होईल. तर आपण अंदाज, परत हा अंदाजच आहे, अंदाज बाळगायला गेलो तर 18 जानेवारीला आपलं सेशन सुरू झालेलं आहे. 18 जानेवारीपासून आपल्याला किमान UGCच्या नियमानुसार 90 दिवस मिळायला पाहिजेत. तर त्या पद्धतीनं जर बघितलं तर 18 फेब्रुवारीला 1 महिना होतो, 18 मार्चला 2 महिने आणि 18 एप्रिलला 3 महिने होतात. तर 18 एप्रिल नंतर साधारण याचा अर्थ एप्रिलच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये तुमची परीक्षा होऊ शकते. मग ती ऑनलाईन होईल का ऑफलाईन, तर मागा सांगितल्याप्रमाणे दाट शक्यता ही ऑनलाईन होण्याची आहे. ठीक आहे, तर मग एवढ्या वेळात अभ्यास होईल का, तर ती जबाबदारी मला वाटतं आपल्याकडे सक्षम नेतृत्व आहे लेंडवे सरांचं आणि त्यांच्या बरोबरची टीम. तुम्ही बघितलं असेल मागच्या जवळजवळ आज 4 दिवस होत आहेत, 5वा दिवस आहे आजचा. तुम्ही पाहिला असेल ऑलमोस्ट सोमवारपासून आज या वीकेंड आहे, उद्या तुम्ही एन्जॉय करू शकता, उद्या सेशन नसणार आहे, सुट्टी आहे. तर तुम्ही पाहिलं असेल किती आपण चांगल्या पद्धतीनं हसत खेळत शिक्षण द्यायचा प्रयत्न करतोय. हा झाला या चांगल्या गोष्टी. आणि दुसरा म्हणजे आता तुम्ही मला वाटतं बऱ्यापैकी, व्यंकटेश आला होता का तुम्ही कॅम्पसमध्ये, बरेचपैकी लोक कॅम्पसमध्ये येऊन गेलेले आहेत, आपल्या शिक्षकांशी इंटरॅक्ट करून गेलेले आहेत, कसं शिकवलं जातं ते बघितलं आहे. काही लोकांनी, जे छान चोखंदळ लोक होते त्यांनी लॅब्स पण बघितले असतील, प्लेसमेंट कसं आहे, हे सगळ्या गोष्टी बघितल्या असतील. त्यामुळं तुम्हाला स्वेरीबद्दलच्या चांगल्या वाईट गोष्टी बऱ्यापैकी माहिती झालेल्या आहेत. त्यामुळं
तुम्ही जे लोक ऐकीव आणि अफवा सांगतात की कडक असतंय, त्रास होतो वगैरे या गोष्टी सांगतात, त्यापेक्षा तुम्ही फार जाणकार झालेला आहात. कारण जर मी प्रत्येकाला हाच प्रश्न विचारत असतो. जर इतकं जाचक वाटत असतं, तर जवळ-जवळ 4,500 विद्यार्थी आज आपल्या स्वेरी कॅम्पसमध्ये अभिमानाची गोष्ट आहे. की 4,500 विद्यार्थी या कॅम्पसमध्ये आहेत, तर इतके विद्यार्थी आले. त्याचं कारण आहे आपण कन्सिस्टंट सक्सेस मिळवण्यासाठीचं एक वातावरण निर्माण करतो. उदाहरण द्यायचं झालं तर ज्या टेक्निकल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील, गेट, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी याच्या ज्या तयारीसाठीचे साधारण सर्कल तयार होतात. ज्याला प्लेसमेंटमध्ये जायचं असतं, कॅम्पस प्लेसमेंटमध्ये त्यांचे त्यांचे सर्कल्स तयार होतात विद्यार्थ्यांमध्ये आणि ते लोकं वेगवेगळ्या पद्धतीनं कसं पुढे जाता येईल याच्यासाठीचं एक निर्मिती करतात. आणि दुसरं म्हणजे जे लोकांना स्वतःहून करू वाटत नाही, त्यांना थोडासा आपण एक दबावपूर्वक या मेनस्ट्रीमला आणायचा प्रयत्न करतो. म्हणून मी नेहमीच सांगत असतो, की इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, की "यू कॅनॉट हॅव इट अँड ईट इट." म्हणजे ज्यावेळेला आपला बर्थडे असतो आहे की नाही, आपण केक घेऊन येतो, सुंदरसा केक सजवलेला असतो. तो इतका सुंदर असतो, की मला कापू वाटत नाही आणि दुसरीकडे वाटतं, की कशी टेस्ट आहे ते पण बघावे. म्हणजे त्याला कापावं तर वाटतंय आणि तो तसाच राहावा तर वाटतंय, असं होत नाही. म्हणजे एकीकडे मला जीवनात एन्जॉय करावं वाटतं, पार्टी करावी वाटते, कॉलेजला जाऊन वाटतं आणि दुसरीकडे वाटतं की पहिली नोकरी मलाच लागली पाहिजे, ती भारीतल्या भारीत लागली पाहिजे, मोठा पगार मिळाला पाहिजे, मोठ्या गाडीत फिरलं पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी मला वाटतंय शक्य होत नाहीत. कुठेतरी आपण कॉम्प्रोमाईज करायला लागतं आणि तेच आनंददायक, आल्हाददायक वातावरण आपण करायचा, कॉम्पिटिटिव्ह फेज निर्माण करायचा आपण इथं प्रयत्न करत असतो आणि त्यातूनही एक वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आपण उपलब्ध करत असतो. म्हणजे ज्याला प्लेसमेंटला जायचंय त्यांनी प्लेसमेंटकडे जावा, ज्यांना हायर स्टडीजला जायचंय किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जायचंय त्यांनी त्या दिशेने फोकस करा. ज्यांना एंटरप्रेन्योर्स करायचं जसं आपल्याकडे ई-डी-पीचे सेशन असतात, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचे सेशन असतात. आत्ताच आपण या 25 फेब्रुवारीला एक इन्क्युबेशन सेंटर तयार करतोय. म्हणजे जे ग्रामीण टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठीचं सेंटर आपण बेंगलोरची एक कंपनी सोबस म्हणून सोशल बिझनेस एंटरप्रेन्योर्सची कंपनी आहे. त्याच्या थ्रू एक मोठा करार होऊन कॅम्पसमध्ये एक एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचं सेंटर तयार करतोय आणि 26 तारखेला साधारण 4 कंपन्यांची आपण या कॅम्पसमध्ये रिसाईड होण्याची त्याच्या अगोदरच आपल्या कॅम्पसमध्ये एम-के-सी-एल तुम्ही ऐकलं असेल, ती कंपनीचं बरोबर करार होऊन एक सेंटर उभा आहे. त्याच्यामध्ये रुरल ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फॅसिलिटीमध्ये जे ग्रामीण भागासाठीचं तंत्रज्ञान आहे, त्याला विकसित करण्यासाठीचं काम होतं. तर अशा बऱ्याच वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी या कॅम्पसमध्ये असतात आणि मग मगाचं जसं सांगितलं तसं मुलं स्वतःहून व्हॉलंटरीली बऱ्याच ॲक्टिव्हिटी करत असतात. त्यामुळे या ज्या तुम्ही ऐकीव गोष्टी आहेत त्या मला वाटतंय विसरून जाऊन जे तुम्हाला चांगलं वाटतंय ते तुम्ही घ्यावं. अजून एक आपल्या कॅम्पसचं वेगळंपण असं असतं, की आपण कुठल्याही विद्यार्थ्याला शिवीगाळ करत नाही. कुठल्याही विद्यार्थ्याची जात, पात, धर्म, तोंड किंवा तो चापलुसी करतोय म्हणून त्याला मार्क देत नाही. आपल्याकडं मार्क देण्याची एक वेगळी पद्धती आहे. म्हणजे तुम्ही आता या ऑनलाईन पद्धतीमध्ये एम-सी-क्यूच्या टेस्ट येतील. त्या टेस्टमध्ये कसं परफॉर्म करतात त्याच्यावरून तुमचे टर्मवर्कचे मार्क ठरले जाते. तुम्ही क्लासेस किती अटेंड करताय त्याच्यावरून तुमचे मार्क्स ठरले जातील. तुम्ही असाइनमेंट्स जर असतील छोट्या 1-2 पानाच्या असतील मला वाटतं जास्त आता या ऑनलाईन ह्याच्यामध्ये आपण त्रास देणार आहोत. आय-एस-सीला तुम्ही किती मार्क्स पडताय त्याच्यावरून. तुमच्या परफॉर्मन्स बेसवर असं तुम्हाला वाटतंय का, की तुम्ही निवांत राहावं आणि काम करणाऱ्यापेक्षा तुम्हाला जास्त मार्क मिळावे? असं मला वाटतंय कुणालाच वाटणार नाही. जे आयतं मिळतं, ज्याची त्याची किंमत नसते मला वाटतं तशा गोष्टीकडे आपण त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. त्या गोष्टी आपल्याला लाईफ लाँग टिकणार नाहीत. तर मला वाटतं ह्या सर्व गोष्टीची आपण आपल्या विद्यार्थ्यांना एक जाणीव करून द्यायचा प्रयत्न करत असतो आणि त्यातूनच या महाविद्यालयाचं यश आहे. नस तसं नसतं तर अशा रिमोट ठिकाणी सलग तिसऱ्यांदा आपल्या कोर्सेसना नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशनचं ॲक्रेडिटेशन मिळालेलं आहे. आणि फार कमी महाविद्यालय आहेत. त्यातली नाव घ्यायची झालं तर वालचंद सांगली, सी-ओ-ई-पी पुणे, डब्ल्यू-आय-टी सोलापूर आणि आपलं कॉलेज आहे ज्याला एन-बी-एचं नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशनचं जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं मानांकन आहे, ते इतक्या वेळा मिळालेलं आहे. मला वाटतं हे मी प्रिॲम्बल दिलेलं आहे आणि
त्याचबरोबर तुमचे जे मित्र असं लांबून बघतायत आणि त्यांना भीती वाटते आहे, तशा विद्यार्थ्यांना जर आजचा शेवटचा दिवस आहे, तशा कुणाला जर आपल्या महाविद्यालयामध्ये यायचं असेल, यायची चॉईस भरायची असे वाटतंय, तर आजच 5 वाजेपर्यंतची संधी आहे. तर मला वाटतंय तुम्हाला जे चांगलं वाटतंय ते आपल्या मित्रांना सांगू शकता. आपले मित्र फसून येत असं तुम्हाला वाटत असेल तर सांगू शकता. मी लेंडवे सरांचा नंबर इथं सोडतोय. तुम्ही मला वाटतंय तो त्यांना अशा मुलांचे नाव नंबर तुम्ही देऊ शकता त्यांना, त्यांच्याशी 3878. आणि बाकी काही अडचणी असतील तर मी चॅट बॉक्स मध्ये नंबर सोडलेला आहे, तुम्ही तो लिहून घेऊ शकता, डॉक्टर लेंडवे सरांचा नंबर. मला वाटतं माझं प्रिॲम्बल मी दिलेलं आहे. कुणाला काही प्रश्न असतील तर 1-2 क्विकली विचारू शकता आणि परत आपण भेटू डिटेल्स बोलण्यासाठी एकदा कॅम्पस सुरू झाल्यावरती, किंवा जर त्याला वेळ असेल तर मी परत एकदा 1 तास 1.5 तासाचं सेशन घेईन. कुणाला काय बोलायचंय का माझ्याशी? नसेल तर हाय हॅलो तर करा. कुणाला काय प्रश्न आहे? हाय 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 सूरज. हाय सर. योगेश हॅलो. हॅलो सर. हॅलो हॅलो हॅलो. चला, प्रश्न नाहीये कुणाचं, मग मी साइन ऑफ करेन. तुमचे टीचर मॅडम चालू करतील. शिकवण्याबद्दल कसं वाटतंय? थोडासा मला फीडबॅक द्या. अजून काय इम्प्रूव्ह करावं का? कुणाचं कळत नाही वगैरे, काय फास्ट होतंय, आवाज समजत नाही, काय अडचणी होत आहेत? सर हा बोला. संकेत. आम्ही थोडं ग्रामीण भागात नसल्यामुळे आम्हाला काय एवढं इंग्लिश मध्ये बोलायला कळत नाही, त्यामुळे थोडं मराठीतून देखील समजून व्हेरी गुड सांगण्याचा पॉइंट. प्रयत्न करा. हो हो हो, लेंडवे सरांनी नोट केला असेल. तर मला वाटतंय जसं मी मध्ये मध्ये मराठी बोललो तसं, आणि संकेतजी थोडस या ज्या गोष्टी आहेत ना, सुरुवातीला थोड्या अवघड वाटतात, परंतु आपल्याला काय करायचं, लिहिताना हे इंग्लिश मधनं लिहिलं आम्ही लिहू जाणार इंग्लिश आहे. मधनं, पण समजण्यासाठी आपली मातृभाषा ही अत्यंत उपयोगाची आहे. आपण व्हेरी दुसऱ्या गुड. कुठल्या भाषेत समजू शकत नाही, पण आपल्या दररोजच्या बोलण्याच्या भाषेत आपण ते समजून घेऊ शकतो, करेक्ट आणि आपल्याला करेक्ट. लिहायचं असेल तर ते इंग्लिश मध्ये लिहू शकतो. हो हो हो, म्हणून म्हणून काही वेळेला ते मिक्स बोलणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला त्या मराठी शब्दाचा इंग्रजीचा अर्थ कळला नाही तर अवघड होतं. त्यामुळे मी सगळ्या टीचरना लेंडवे सरांच्या थ्रू इन्स्ट्रक्शन देईन की मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्हीतून मिक्स. मला वाटतं बऱ्यापैकी मी सेशन अटेंड करतोय तुमचे रेकॉर्डेड, तर थोडंसं अजून मराठी वाढवावं म्हणजे त्याचा फायदा होईल, स्पेशली मॅथ्सच्या ह्याच्यामध्ये. बाकीच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं थोडंसं मिक्स केलं तरी चालेल. मॅथ्समध्ये एखाद्या वेळेला काय म्हणायचंय नाही कळलं, गणित सोडवता आला तरी चालेल. त्यामुळे मॅथ्सच्या टीचरनी थोडंसं इंग्रजी कमी वापरलं तरी चालेल. चालेल संकेत? ओके ओके. काय प्रोनाउन्सिएशन आहे? संकत. संकेत शिंदे. अच्छा, तुमचं मग ही लिहायचं राहिलेलं आहे. हो हो. हा, ठीक आहे. अजून कोणाला काय सजेशन आहेत का? नो सर. Okay. With that, I will sign off and I request Madam to continue. Have a nice day. Thank you, sir. 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 Thank you, Thank sir. you, sir. Thank you, sir. Thank you, sir. Good morning. Good morning. Good Good morning, morning, ma'am. Good morning, ma'am. Good morning, ma'am. Morning, ma'am. गुड मॉर्निंग मॅम. आताच आपण सरांचं मस्तपैकी गायडन्स आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील, काही क्युरीज असतील तर आपण परत एकदा सरांशी डिस्कस करूयात. पण आता आपण जो आपला कालचा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे त्याच्याकडे वळूयात. ओके, शॅल वी स्टार्ट नाउ? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. Hoy, madam. Now tell me the definition of rank of matrix. Yesterday we have noted that. Everyone, please reply me fast. Rank of matrix. Number of rows. Let be a non-zero matrix.
येस, एनिबडी एल्स अगेन? संकेत, काल होता तुम्ही? Number of rows containing non-zero elements. Yes, a matrix which contains number of non-zero rows that defines a rank of matrix. प्रत्येकाला समजले सगळ्यांना? हो. Yes, ma'am. त्याच्यामध्ये काही ऑब्झर्वेशन आपण बघूया तिथं. डेफिनेशन ऑफ रँक ऑफ मॅट्रिक्स. त्या डेफिनेशन वरून आपण काही ऑब्झर्वेशन बघितलेत काल, पण आता परत थोडस ब्रीफ मध्ये जाऊयात त्याच्यावर. पहिला पॉइंट काय? स्क्वेअर मॅट्रिक्सचा रँक ही त्याची जी काही ऑर्डर असेल त्याच्या एवढी असते. म्हणजे त्या ठिकाणी नॉन सिक्युलर मॅट्रिक्स असायला हवाय. नॉन सिक्युलर मॅट्रिक्स त्याची जी रँक आहे स्क्वेअर मॅट्रिक्सची, तर तीच रँक त्याची ऑर्डर असते. ऑर्डर आणि इक्वल टू रँक असणार आहे. सेकंड, युनिट मॅट्रिक्सची रँक किती असणार आहे? 2x2 चा मॅट्रिक्स असेल युनिट मॅट्रिक्स, किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स हा 3x3 चा असेल, तर त्याची रँक किती असेल? 3. 3x3 चा असेल तर 3 असेल, 2x2 चा असेल 2 असेल. मीन्स ऑर्डर, सपोज ऑर्डर n असेल तर त्याची रँक सुद्धा n असणार आहे. नेक्स्ट, नल मॅट्रिक्सची रँक किती असते? 0. स्केलर मॅट्रिक्सची रँक किती असते? रँक ऑफ स्केलर मॅट्रिक्स Order एवढी. ऑर्डर. ठीक आहे. आता काय करूयात आपण? काल आपण नॉर्मल फॉर्म कसं सॉल्व्ह करायचं आणि नॉर्मल फॉर्म म्हणजे काय ते थोडस आपण परत एकदा रिपीट करूयात. व्हॉट इज अ नॉर्मल फॉर्म? नॉर्मल फॉर्म ऑफ मॅट्रिक्स. Normal form is the identical matrix. Yes. Normal form is an identity matrix. Means we have a matrix and we are reducing that matrix by using elementary column transformation as well as elementary row transformation, and we have to reduce that matrix in identity matrix form. Then it is called as a normal form or canonical form of matrix. ठीक आहे. म्हणजे आपण काय म्हणतो नॉर्मल फॉर्म म्हणजे काय? आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि त्या ठिकाणी आपण ट्रान्सफॉर्मेशन कशी यूज करतोय? बेसिक ट्रान्सफॉर्मेशन किंवा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे आपण काल कसं बघितलं? R2 minus 2R1 हे झालं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. 2R2 minus R1 असं अजिबात करायचं नाहीये, किंवा R1 minus R2 असं सुद्धा करायचं नाहीये आपल्याला. म्हणजे करतोय कसं आपण? ट्रान्सफॉर्मेशन कसं करतोय? येस, ट्रान्सफॉर्मेशन कसे घेतलेत आपण कालचे? R2 minus R1. R2 minus R1 For आणि R2 त्याच्यानंतर minus R1, R2 minus R1. R2 minus K R1. येस, करेक्ट. R2 minus K R1 म्हणजे K हा काय तुमचा नॉन झिरो एलिमेंट आहे. म्हणजे या पद्धतीचे जे ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत तर ते ट्रान्सफॉर्मेशन्स आपण काय म्हणतोय? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. इजंट इट? त्याच्यामध्ये कॉलम ट्रान्सफॉर्मेशन पण सेम वे मध्ये असणार आहेत आणि रो ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा सेम वे मध्ये असणार आहेत. आता या ठिकाणी आपण डेफिनेशन बघितली. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल बघूयात. त्या एक्झाम्पल बघण्याच्या आधी त्याचे काही वर्किंग रूल्स आहेत. म्हणजे कसं आपण एखादा मॅट्रिक्स नॉर्मल फॉर्म मध्ये रिड्यूस करतो आणि त्याच्यासाठी बेसिक स्टेप्स काय आहेत. ठीक आहे. आता पहिला पॉइंट काय बघायचा इथं? इफ A11 इज नॉट इक्वल टू 1. आता पहिल्यांदा मी तुम्हाला फक्त वाचून दाखवते, त्याच्यानंतर मी एक्झाम्पल दाखवते आणि त्याच्यामध्ये नेमकं काय आहे A11, ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं हे सुद्धा सांगते. ठीक आहे. जस्ट रीड दॅट. इफ A11 इज नॉट इक्वल टू 1, interchange it 2 rows or 2 columns by transforming 2 rows or 2 columns. म्हणजे A11 हा पहिला जो पॉइंट आहे आपला, तर तो पॉइंट, तो पहिला एलिमेंट आहे तो 1 नसेल तर त्याला अगोदर 1 करून घ्यायचा. ठीक आहे. इफ दिस इज नॉट पॉसिबल, सबस्ट्रॅक्ट अ सुटेबल रो फ्रॉम द फर्स्ट रो or divide the first row or the first column by A11 itself. त्या A11 च्या ठिकाणी आपल्याला 1 आणायचे. मग तुम्ही इंटरचेंज करा किंवा रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करा किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करू शकताय, किंवा त्याच नंबरनी त्या पहिल्या एलिमेंटला तुम्ही डिव्हाइड करू शकताय. नेक्स्ट, by performing operations of the type R2 plus KR1, C2 plus KC1, etc. ओके. म्हणजे आता या ठिकाणी
ऑपरेशन्स कसले आपण यूज करतोय? बेसिक ऑपरेशन्स. बेसिक म्हणजे एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अँड एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. आणि हे कधीपर्यंत आपल्याला यूज करायचंय? जोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळत नाही तोपर्यंत हे इंटरचेंजिंग किंवा ट्रान्सफॉर्मेशन ही प्रोसेस चालू ठेवायची आपल्याला. ओके, आता हे 3 स्टेप समजले आपल्याला. फर्स्ट A11 इज इक्वल टू 1, दॅट शुड बी 1. जर A11 नॉट इक्वल टू 1 असेल तर त्या ठिकाणी आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन किंवा सबस्ट्रॅक्शन ऍडिशन या पद्धतीने आपण त्या ठिकाणी A11 इज इक्वल टू 1 आणायचे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण बेसिक ऑपरेशन्स यूज करतोय ते बेसिक ऑपरेशन या पद्धतीचे असतील. R2 प्लस KR1 C2 प्लस KC1. ओके, त्याच्यानंतर ही प्रोसेस आपल्याला रिपीट करायची जोपर्यंत आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळत नाही. आणि त्याच्यावर आपल्याला नॉर्मल फॉर्म मिळतो आणि त्या नॉर्मल फॉर्मचा आपल्याला रँक फाइंड आउट करायचा असतोय. ठीक, आता स्क्रीन तुम्हाला प्लेन दिसते? माझा आवाज येतो सगळ्यांना? आता इकडे बघा थोडस. जस्ट आय एम टेकिंग वन मॅट्रिक्स 1 2 3. Second row 2 4 6 and third row containing the elements 3 6 9. सगळ्यांना मॅट्रिक्स दिसतोय? आता हा मॅट्रिक्स ए आहे. मॅट्रिक्स ए विथ एलिमेंट 1 2 3 2 4 6 3 6 9. आता हा मॅट्रिक्स आपल्याला नॉर्मल फॉर्म मध्ये रिड्यूस करायचा आहे. ओके, नॉर्मल फॉर्म मध्ये आपल्याला रिड्यूस करायचं आहे. म्हणजे काय करायचंय? आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये आपल्याला रिड्यूस करायचंय. बाकीचे प्लीज आपल्या अनम्यूट हे करा, म्यूट करून घ्या ऑडिओ, बाकीच्या डिस्टर्ब होणार नाही. Now look at this. 1 2 3 2 4 6 3 6 9. These are the elements of given matrix. आता याच्यामध्ये आपल्याला A11 च्या प्लेस मध्ये कोणता एलिमेंट आहे सांगा? 1 आहे. 1. A11 इज इक्वल टू 1 आहे. त्यामुळे इथं आपल्याला कसलीही प्रोसेस करायची गरज नाहीये. 1 ऍज इट इज पुट करायचंय. ठीक आहे, मग आता आपण नॉर्मल फॉर्म मध्ये हा मॅट्रिक्स रिड्यूस करायचा आहे. म्हणजे नेमकं काय करायचंय बघा. आता हा लास्टचा रो पॉसिबल असेल तर 0 करायचंय. हे काय म्हणते बघा, लास्टचा रो पॉसिबल असेल तर 0 करायचंय. त्याच्यानंतर पॉसिबल मेक ऑल एलिमेंट्स 0. मॅडम इफ तुमचा आवाज पॉसिबल क्लिअर मेक ऑल एलिमेंट्स ऑफ नाउ. हॅलो, आवाज बाकीच्यांचे म्यूट करा. क्लिअर येत नाही. बाकीचे म्यूट करा प्लीज. बाकीचे म्यूट करा, माझा आवाज येईल तुमच्यापर्यंत. मॅडम डबल सांगा. मी सगळं रिपीट करते, फक्त तुम्ही बाकीचे म्यूट करा म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित आवाज येईल. येतोय आता आवाज सगळ्यांना? Yes, ma'am. ओके ओके. नाउ लुक ॲट दिस. हे जे मी मॅट्रिक्स घेतलेलं आहे 1 2 3 2 4 6 3 6 9. मग आता A11 हा 1 आहे. इथं काही चेंजेस करायची गरज नाही आपल्याला. A11 इज 1. बाकीचे कुणी पण त्याच्यामध्ये लिहू नका. A11 इज 1. नाउ इफ पॉसिबल मेक ऑल एलिमेंट्स ऑफ दिस थर्ड रो इक्वल टू 0. प्रत्येक एलिमेंट 0 होतो का ते बघायचं, तो ट्राय करायचा आपल्याला बाय युजिंग ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं आणि ते आपल्याला तिथले एलिमेंट 3 6 9 हे 0 होतात का चेक करायचंय. त्याच्यानंतर जर ते पॉसिबल नसेल तर ऍटलीस्ट त्याच्यामधला हा 3 इथला एलिमेंट 0 होतो का तो चेक करायचा. म्हणजे आपल्याला ऑटोमॅटिक ते रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये कळून जाईल. त्याच्यानंतर सेकंड रो जो आहे तर त्याच्यामधले किती एलिमेंट 0 होतात ते बघायचं. पॉसिबल असेल तर ते 0 करायचे. ओके, त्याच्यानंतर हे जे फर्स्ट रो मधले इकडचे 2 एलिमेंट्स आहेत 2 आणि 3 ते 0 होतात का ते चेक करायचं. चेक करायचं म्हणजे आपल्याला ट्राय करायचं आहे तिथं. म्हणजे आपल्याला हा जो मॅट्रिक्स आहे बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन वी आर टेकिंग
इन आयडेंटिटी मॅट्रिक्स फॉर्म. ठीक आहे. आता बघा इथं मी परत एकदा तो मॅट्रिक्स लिहिते. वन 2 3 2 4 6 and last row 3 6 9. हा झाला मॅट्रिक्स. मग आता A11 ऑलरेडी 1 आहे, त्यामुळे त्या ठिकाणी काही चेंजेस करायची गरज नाही. आता या ठिकाणी आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन करायचे आहेत. म्हणजे आता ह्या 3 ला मी 0 करणार आहे. तर ट्रान्सफॉर्मेशन कसं होईल सांगा मला. R3 minus 3R1. R3 minus twice R1. R1. Yes, very good, very good. R3 minus 3 R1. पहिल्यांदा R3 minus 3 R1 केला तर काय होतं बघा. R3 मध्ये एलिमेंट्स कोणते कोणते आहेत. 3 6 9 3 6 9. मग आता ज्यावेळेस आपण R3 minus 3 R1 हा ट्रान्सफॉर्मेशन यूज करतोय, हे ट्रान्सफॉर्मेशन आपण यूज करतोय त्या ठिकाणी ऑपरेट करतोय, तर त्यावेळेस काय होतं बघा. आता पहिला रो ऍज इट इज राहील 1 2 3. सेकंड रो ऍज इट इज राहील 2 4 6. आणि थर्ड रो मध्ये काय होतं बघा. 3 minus 3 into 1 किती आलं. 0. R3 minus 3 R1 करतोय ना. R3 minus 3 R1 हे बेसिक ऑपरेशन आपण यूज करतोय रो ट्रान्सफॉर्मेशन. मग आता 3 minus 3 किती आला. 0. 6 minus 2 into 3 किती आला. 6 minus 2 into 3 0. Yes. 0. Then 9 minus 3 into 3 that is 0. म्हणजे ह्या आपल्याला काय मिळालं. 1 2 3 2 4 6 आणि लास्ट रो विथ ऑल एलिमेंट्स 0. गॉट इट. सिमिलरली इफ वी आर युजिंग, आता सेकंड रो आपल्याला 0 होते का तर तो चेक करायचा आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला कोणतं ऑपरेशन यूज करता येईल. R2 minus 2 R2 minus twice R1. R2 minus twice R1. ओके. R2 minus twice R1. मग आता सेकंड रो काय होते त्याच्यामध्ये. 2 minus 2 0. 4 minus 4 0. 6 minus 3 सॉरी 6 minus 6 0. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लुक ॲट दॅट. या ठिकाणी आपल्याला मॅट्रिक्स कसे मिळेल. 1 2 3 1 0 0 2 0 3. सेकंड रो सुद्धा आपल्याला 0 आणि थर्ड रो सुद्धा आपल्याला 0 मिळालाय. ठीक आहे. लक्षात इथं. म्हणजे आपण ऑपरेशन किती युज केलेत. फक्त 2 ऑपरेशन्स युज केलेत. पहिलं ऑपरेशन काय. R3 minus thrice R1. सेकंड ऑपरेशन काय केलं आपण. R2 minus twice R1. येस. मग आता याच्यामध्ये 2 रोज हे 0 मिळाले. मग ऍक्च्युअली इथं बघा तुम्ही याच्यावर सुद्धा रँक ठरवू शकताय. रँक किती झाली तुमच्या इथं. 1. 1 1. येस. रँक इज 1. मग आता त्याच्यामध्ये शेवटचे जे 2 रोज आहेत ते 0 आहेत आणि फक्त एक आहे तो नॉन 0 एलिमेंट आहे. पण आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये रिड्यूस करायचं आहे. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये रिड्यूस करायचं म्हणजे आपल्याला ह्या 2 ला आणि 3 ला सुद्धा 0 करावं लागणार आहे. ऑपरेशन कोणती यूज करणार आहे आपण. 3 minus 3 1.